देवते संत निमित्त त्या प्रतिमा मी तो सांगतसे भावे असो ठावे सकळा निराकारी ओ सदिशा मी तो सांगतसे भावे असो ठावे सकळा तुका म्हणे रोकडे केले सेविताईने पुटधाय मी तो सांगतसे भावे असो ठावे सकळा समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगननीत पाणी मंडन मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैवलहासं विठ्ठलं चिन्तयामि कलावन्यजीवोधरार्थावतारम् कलङ्काङ्कतेजोदिकामोदिवक्रं खलानीशवादापनुदारदक्षं समाधिस्तमृतिं भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति सम्पाद्य ज्ञानञ्च विधाय भक्तिं विलोकितोयेन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं श्रीसागुरुन्तं दयांची किलिया स्मरण होय सकल विद्यांची अधिकरण तीची वंदो श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कारुणी आता मस्तक माझा करी संताचा माझा पाया बरिया वार करी संताचा हे वार करी संताचा वार करी संता देवते संत देवते संत देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा मी तो सांगतसे भावे असो ठावे सकळा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी कीर्तन सेवे करता रतात निरूपणा करता निवडलेला भंग संत हृदय सम्राट विश्वसंत अनंत कृपावंत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांच्या भंग संहितेतील अभंग गाथेतील 4 चरणाचा संत भगवंताचा अभेद जगाच्या समोर प्रतिपादन करणारा अभंग आहे. विढाला प्रस्तुत अभंगाचा भाव आपल्या समोर स्पष्ट करण्यापूर्वी अर्थात या अभंगाला भावार्थानं पूजणे आधी 2 शब्दाचा परिहार ठेवणं कर्म प्राप्त असेल. आपल्या या श्री क्षेत्र विंचूर या गावामध्ये भगवान शनेश्वराच्या या पवित्र प्रांगणामध्ये या महाशिवरात्रीच्या महापर्वावरती सुरू असणारा हा भक्ती उत्सव भगवान शनिदेवाच्या कृपेने संत श्रेष्ठ श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या कृपा आशीर्वादाने समस्त ग्रामस्थ विंचूर ग्रामस्थांच्या तन मन धनाच्या सहकार्याने उपस्थित टाळकरी गुणीजन गायक वादक स्पीकरवाले आणि आपण सर्व जमलेले श्रोतृ मायबाप आपल्या सर्वांच्या भव्य दिव्य उपस्थितीमध्ये सुरू असणारा भक्ती उत्सव आणि मला वाटतं या भक्ती उत्सवातील आज जवळजवळ 5व्या दिवसाची संकीर्तन सेवा आयोजक नियोजक मंडळी
सप्ताह ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळी या सर्वांच्या माध्यमातून ही कीर्तन सेवा ज्यांच्या आग्रहानं खरं तर माझ्याकडे सुपूर्त केली गेली, आमचे विकी भाऊ सोनवणे, त्यांचे पाहुणे आमचे अमोल महाराज भोत, खरं तर त्यांच्या आग्रहाने एवढ्या वळशेनं ही सेवा माझ्याकडे अतिशय गोड, अतिशय सुंदर अशा प्रकारचं खरं तर या भक्ती उत्सवातलं वातावरण आहे. काय बोलावं महाराज, इतकं गोड आणि इतकं सुंदर वातावरण आहे. मी उत्तम बाबा रात्री म्हणजे 1 तासभर सुद्धा झोपलेलो नाही राजबा. दिवसभर एवढा मोठा प्रवास झालाय, पण हे सगळं पाहिल्याच्या नंतर खरंच माझा कंटाळाच निघून गेला. काय वातावरण आहे महाराज, काय सुंदर आहे. मंडप इतकं गोड आहे महाराज, इतका गोड मंडप आहे. खरंच सांगतो तुम्हाला, माझ्या सासऱ्यांनी इतका गोड मंडप छान आहे वा, डेकोरेशन छान आहे वा, ऐकणारे छान आहे, गाणारे अरे जोरात म्हणा नका, लाजता का तुम्ही, छान आहे, वाजवणारे स्पीकरवाले छान आहे, विनेकरी एकदम छान छान आहे. अरे सगळे छान आहे. मग कीर्तनकार काय घाण आहे, तो हे छानच आहे ना. अगदी सगळं जुळून आलंय. महाराज आज बोलूस का जरा, महाराज आज गायला गंधर्व आहे, वाजवायला इंद्र आहे. हा, आज गायला गंधर्व आहे, वाजवायला इंद्र आहे. काय चाल गायले महाराज. या महाराष्ट्रातील गोड गळ्याचे धनी आदरणीय आमचे श्री हरिभक्तपरायण प्रकाश महाराज सुरवसे, मी त्यांचं नाव ऐकून होतं पण अजून काय त्यांना प्रत्यक्ष मी पाहिलं नव्हतं. आदरणीय प्रकाश महाराज सुरवसे महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे आमचे उत्तम महाराज गायकवाड उर्फ नाना, तेही आज या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनाही धन्यवाद देतो. आणि सुंदर अशा प्रकारचा ज्यांचा मृदंग आहे, काय मृदंग वाजतो महाराज, खरं टाळ्या वाजल्या पाहिजे. अतिशय सुंदर वा, अतिशय खरं तर गाणारी मंडळी अतिशय सुंदर आहे. मी तुम्हाला दोघांना पाहिलेले महाराज, पण बऱ्याच दिवसापूर्वी त्या कवठ्याला आपली भेट झाली होती. कोणतं नवरात्रीमध्ये तिथं उत्सव असतो. अतिशय सुंदर गायक आहे. काय सगळीच मंडळी छान आहे महाराज, काय बोलावं. हो, गंधर्वासारखी गायक आहे आणि इंद्रासारखी मृदंग वादक आहे. नाही नाही, गायला गंधर्व आहे, वाजवायला इंद्र आहे. ऐकताय ना, गायला गंधर्व आहे, वाजवायला इंद्र आहे, पण हम भी किसी से कम नाही, कीर्तन करायला राजेंद्र आहे. अरे वा वा, अतिशय गोड. उपस्थित पंचकृषी परिसरातून बरेच पाहुणे मंडळी, वारकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये आमचे दत्तू नाना आज तीही या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांनाही धन्यवाद देतो. बरीच मंडळी या ठिकाणी, सगळे टाळकरी गुणीजन गायक वादक मंडळी आपल्या सर्वांच्या चरणाला विनम्र भावानं अभिवादन करून उपस्थित सर्व ग्रामस्थ पाहुणे मंडळी, माझ्या डाव्या बाजूला मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी, अगदी तुम्हाला सुद्धा अगदी मनापासून धन्यवाद देतो. आपल्या सर्वांच्या चरणी पुनश्च एकदा अभिवादन करून प्राप्त वेळेमध्ये कीर्तन सेवेच्या निमित्तानं निवडलेल्या अभंगाच्या पदाचा काहीसा विचार आपल्या समोर मांडतोय. विढाला विढाला देवते संत निमित्त त्या प्रतिमा, मी तू सांगतसे भावे असो ठावे सकळा. प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय संत भगवंताची एकता या जगाच्या समोर प्रतिपादन करतात. देवते संत निमित्त त्या प्रतिमा मात्र दोघांमध्ये भिन्नता दिसत असेल, पण देव आणि संत हे दोन्ही वेगळे नसून हे दोन्ही एक आहे. म्हणजे देव संतांची अर्थात संत भगवंताची एकता जगाच्या समोर प्रतिपादन करतात. महाराज, आपण या जगाचा विचार जर केला तर या जगामध्ये अनेक संप्रदाय आणि अनेक संत आपल्याला पाहायला मिळतील. कीर्तन थोडं लक्षपूर्वक ऐका. या जगामध्ये अनेक संप्रदाय आणि अनेक संत आपल्याला पाहायला मिळतील, पण जवळजवळ ते सगळेच संप्रदाय आणि ते सगळेच संत हे भेदानं जीवन जगणारे आहे. पण या जगाच्या पाठीवरती वारकरी संप्रदाय आणि वारकरी संत हे मात्र अभेदानं जीवन जगणारे आहे. विठाला विठाला या जगामध्ये संप्रदायाला तोटा नाही,
आणि या जगामध्ये संतांनाही तोटा नाही. अनेक संप्रदाय आणि अनेक संत या भूतलावरती आपल्याला पाहायला मिळतील, पण ते जवळजवळ सगळेच भेदानं जीवन जगणारे. परंतु एकच संप्रदाय आणि असेच काही संत या जगामध्ये आहेत, ते मात्र अभेदानं जीवन जगतात. तो म्हणजे वारकरी संप्रदाय आणि ते म्हणजे ज्ञानोबा तुकोबाराय. काय विशेष आहे महाराज, इतर संप्रदाय आणि इतर संत, वारकरी संप्रदाय आणि वारकरी संत, काय फरक आहे? मी दोघांची सांगड मी तुमच्यासमोर आज मांडणार आहे. ऐका. इतर संप्रदाय आणि इतर संतांचा विचार करा, किंवा वारकरी संप्रदाय वारकरी संतांचा विचार करा. बाकीचे सगळे भेदानं जीवन जगतात, परंतु वारकरी संप्रदाय आणि वारकरी संत हे अभेदानं जीवन जगतात. पण भेद मानतात तरी कशा कशा संबंधाने, ही संत वाङ्मयामध्ये किंवा शास्त्रामध्ये आलेले विचार मी आपल्यासमोर सांगणार आहे. ऐका. अनेक प्रकारचे भेद आपल्याला अन्य अन्य संप्रदाय आणि अन्य अन्य संतांनी मांडलेले पाहायला मिळतील. त्यातला पहिला भेद आहे सगुण निर्गुणाच्या संबंधानं एक. ऐका. पहिला भेद आहे सगुण निर्गुणाच्या संबंधानं एक. दुसरा भेद आहे देवी देवाच्या संबंधाने दोन. तिसरा भेद आहे जीव ब्रह्माच्या संबंधानं तीन. चौथा भेद आहे हरिहराच्या संबंधानं चार. आणि पाचवा भेद आहे संत भगवंताच्या संबंधाने. किती झाले? माझ्या बोटाकडे पहा. पहिला भेद सगुण निर्गुणाच्या संबंधाने. दुसरा भेद ऐका देवी देवाच्या संबंधाने. तिसरा भेद जीव ब्रह्माच्या संबंधाने. चौथा भेद हरिहराच्या संबंधाने. आणि पाचवा भेद संत भगवंताच्या संबंधाने. इथे आपल्या अभंगाचं दार असणार आहे. विठाला 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 या पाच भेदाचा विचार करणार आहे. या पाच भेदाचा विचार करणार आहे आणि सेवेला पूर्णविराम देणार आहे. तसे भेद आपल्याला जगामध्ये अनेक पाहायला सापडतील. अनेक भेद आहे. मग सांगा ना महाराज, सगळेच मी सगळे सांगितले असते, पण एका पाकिटात एवढे शिकले. हो नाही खरं ना महाराज, म्हणून मी तुमच्या समोर पाचच सांगितले. ऐका. पाच भेद आहे. पहिला भेद विचारामध्ये घेऊया आपण. अगदी संत वाङ्मयाच्या आधाराने त्याचा विचारही करूया. पहिला भेद जर आपण पाहिला तर सगुण निर्गुणाच्या संबंधाने पहिला भेद आहे काय? वेदानं देवाच्या रूपाचं वर्णन केलंय. हरी वैवाव ब्रह्मणे रूपे मूर्तंच अमूर्तंच. देवाची दोन रूप सांगितली. काय? एका रूपाला मूर्त म्हणतात आणि एका रूपाला, वाढू नका आवाज कमी करा, एका रूपाला मूर्त म्हणतात आणि एका रूपाला अमूर्त म्हणतात. त्यालाच आपण सगुण आणि निर्गुण म्हणतो. देवाची ही दोन रूप आहे, एक सगुण आणि दुसरं निर्गुण. परत अन्य संप्रदाय आणि अन्य संतांचा विचार जर केला आपण, परत या जगामध्ये असे काही संप्रदाय आहे आणि असे काही संत आहे, काही सगुणाची उपासना करतात आणि काही निर्गुणाची उपासना करतात. आमचा उपासनेच्या संबंधाने भेद अजिबात नाही महाराज. तुम्ही उपासना सगुणाची करा किंवा तुम्ही उपासना निर्गुणाची करा, पण सगुणाची उपासना करतात, निर्गुणाला मानत नाही, आणि निर्गुणाची उपासना करतात, सगुणाला मानत नाही. तुझ सगुण मनो की निर्गुण रे, सगुण मनो की निर्गुण रे, तुझ सगुण मनो की निर्गुण रे, तुझ सगुण मनो की निर्गुण रे. सगुण निर्गुण एको गोविंदु रे, सगुण निर्गुण एको गोविंदु रे. हनुमाने ना हनुमाने ना हनुमाने ना हनुमाने ना. सगुण निर्गुण एको गोविंदु रे, सगुण निर्गुण एको गोविंदु रे. हनुमाने ना हनुमाने ना हनुमाने ना हनुमाने. रे 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 रे. फक्त बेल द्यायच्या अगोदर गाडी सुटली, एवढंच झालं, बाकी काय नाही. ऐका ऐका ऐका.
दोन भेद सांगितलेत. त्यातला पहिला विचार आपण मांडतोय, सगुण निर्गुणाच्या संबंधानं भेद आहे. काही सगुणाची उपासना करतात, निर्गुणाला मानत नाही, आणि काही निर्गुणाची उपासना करतात, सगुणाला मानत नाही. या दोघांमध्ये भेद मानणारे संप्रदाय आणि संत या जगामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. परंतु या जगामध्ये वारकरी संप्रदाय आणि वारकरी संत मात्र या सगुण निर्गुणाच्या संबंधाने भेद नसून काय आहे, अभेदच आहे, असं प्रमाण महाराजांनी देऊन टाकला. काय प्रमाण आहे? ऐका, ज्ञानोबराय म्हणजे आमच्या संप्रदायातलं सर्वोच्च न्यायालय. ज्ञानोबराय बोलले का दुसऱ्याची प्रमाण घ्यायची गरज नाही. हो, ऐका, देवाच्या सगुण निर्गुणाच्या संबंधाने आलेला जो भेद आहे, इतरांनी सगुण निर्गुणाच्या संबंधानं भेद केला, पण ज्ञानोबरायांनी मात्र सगुण निर्गुणाच्या संबंधाने अभेदच प्रतिपादन केला. जसं ज्ञानोबरायांनी सगुण निर्गुणाचा अभेद प्रतिपादन केले ना, तोच विचार महाराज तुकोबारायांनी मांडलेला आहे. तुकाराम महाराज सुद्धा सगुण निर्गुणाच्या संबंधाने भेद नाही मानत, अभेदच मानतात. सगुण निर्गुण तुझा म्हणे वेद, तुका म्हणे वेद नाही नामी, तुका म्हणे वेद नाही नामी. सगुण निर्गुण तुझा म्हणे वेद, तुका म्हणे तुका म्हणे. सगुण निर्गुण तुझा म्हणे वेद, सगुण निर्गुण तुझा म्हणे वेद, सगुण निर्गुण तुझा म्हणे वेद, सगुण निर्गुण तुझा म्हणे वेद. तुका म्हणे वेद नाही नामी, तुका म्हणे वेद नाही नामी. ज्ञानोबारायांनी मांडलाय तोच विचार तुकाराम महाराजांनी मांडलाय. तुकाराम महाराज म्हणतात, सगुण निर्गुण तुझं म्हणे वेद, तुका म्हणे वेद नाही नामी. एक नाही नाही अशी दोन्ही पाठ आहे. ऐका, तुकाराम महाराजांनी देवाच्या सगुण निर्गुणाच्या संबंधाने भेद नसून अभेदच आहे जो विचार ज्ञानोबारायांचा आहे. ज्ञानोबारायांनी सुद्धा देवाच्या सगुण निर्गुणाच्या संबंधाने मांडलेला विचार जर आपण पाहिला, महाराज ज्ञानोबाराय पंढरपूरला गेले. ऐका ऐका ऐका, ज्ञानोबाराय पंढरपूरला गेले आणि पंढरपूरला गेल्याच्या नंतर पंढरपूरला गेला का तिथला विधी ठरलेला आहे. चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा, तिने सदा चित्ता समाधान. ज्ञानोबाराय पंढरपूरला गेले. मला वाटतंय ज्ञानोबारायांना पंढरपूरला जायची गरज नव्हती महाराज, पण तरी ज्ञानोबाराय पंढरपूरला जात होते. खरंच गरज नव्हती. शास्त्रामध्ये असा विचार आलाय, शास्त्र मुक्त पुरुषाला कुठल्याही प्रकारचं कर्तव्य सांगतच नाही. आणि ज्ञानोबारायांचं जीवनचरित्र जर आपण पाहिलं तर ज्ञानोबाराय कसे होते, मुक्त होते. शास्त्र ज्ञानोबारायांना कर्तव्य सांगतच नव्हतं. शास्त्राचा अबाधित सिद्धांत आहे. पंचदशीमध्ये विद्यारण्य स्वामींनी मुक्ताची व्याख्या सांगितली. धन्योहम कर्तव्यम मेन विद्यते किंचित, धन्योहम प्राप्तव्यम अद्य संपन्नम. ज्याच्या जीवनामध्ये काही कर्तव्य आणि ज्याच्या जीवनामध्ये काही प्राप्तव्य राहीलच नाही, अगदी या श्लोकाचा अनुवाद तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. ही व्याख्या आहे मुक्ताची. मुक्ताला शास्त्र कुठलंही कर्तव्य सांगत नाही. किंवा तुकाराम महाराजांची जर मुक्ताची व्याख्या सांगायची झाली तर तुकाराम महाराजांनी एका पांगुळामध्ये मुक्त पुरुषाची व्याख्या सांगितली. मुक्त कोणाला म्हणायचं? अरे सहज मी आंधळा गा निज निराकार हरी सजनी आंधळा गा निज निराकार पंथी. निवृत्त झाली जन नदी से तेथे, वृत्ती झाली जन नदी से तेथे. आम्ही माझे हरपले आई जिथे जाते, आम्ही माझे हरपले आई जिथे जाते. अदृश्य तिची झाले काही दृश्य जे होते, आरुष्यतेची झाले काय दृश्य होते. अदृश्य तिची झाले काही दृश्य
जे होते आकृष्टेची झाले काय दृश्ये जे होती त्रिपुटी शिखरी दान मिळे शून्य सारून देते त्रिपुटी शिखरी दान मिळे व्याख्या केली तुकाराम महाराजांनी मुक्ताची. सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे वृत्ती हे निवृत्त झाली जन न दिसे तेथे. मग जन नोव्हे अवघा जनार्दन ही ज्याची वृत्ती आहे याला मुक्त असं म्हणतात. आणि ज्ञानोबाराय या अवस्थेवरती पोहोचलेले होते महाराज. ज्ञानोबारायांना शास्त्र कुठलंही कर्तव्य सांगत नाही, पण तरीही ज्ञानोबारायाने माझे जीवीची आवडी पंढरपुरानी न गुढे. ज्ञानोबारायाने खांद्यावरती पताका घ्यावी आणि पंढरपूरची वारी करावी हे या प्रमाणावरून आपल्याला कळतं. ज्ञानोबाराय पंढरपूरची वारी करत बोला ना का नाराज होते माझ्यावर होते गरज नसताना सुद्धा करत होते. मग का करत होते? यद्यदाचरती श्रेष्ठः तत्तद्देवे इतरो जनः एथ वडील जे जे करती तया नाम धर्म ते ठेविती. तिची एर अनुष्ठिती सामान्य सकळ. बहुतेक मोठ्या माणसाने कर्म चुकू देऊ नये महाराज. ज्ञानोबारायांना गरज नव्हती हे करण्याची, पण तरी ज्ञानोबारायाने खांद्यावरती पताका घ्यावी पंढरपूरची वारी करावी. ज्ञानोबाराय पंढरपूर क्षेत्रामध्ये येत असत आणि पंढरपूरमध्ये आले का चंद्रभागेचं स्नान करायचं, क्षेत्र प्रदक्षिणा करायची, कीर्तन करायचं. कीर्तन झाल्याच्या नंतर नामदेवरायांचं कीर्तन असायचं. आणि मग चला ज्ञानोबाराय म्हणायचे आता पंढरपूरमध्ये पांडुरंगाच्या दर्शनाकरता आपण गेलं पाहिजे. आणि म्हणून ज्ञानोबाराय पांडुरंगाच्या दर्शनाला अगदी पांडुरंगाच्या समोर येत असत. आणि पांडुरंगाच्या समोर ज्ञानोबाराय आज आलेत. ज्ञानोबारायांनी पांडुरंगाला पाहिलं आणि काय महाराज एकदा त्याला पाहिलं ना पाहिली या विदलावी बैसे जीवे जडून. काय तो आहेस तितका सुंदर महाराज. त्याला एकदा पाहिलं का भाग गेला शीन गेला. जीवाची अशीच अवस्था होती महाराज. ज्ञानोबारायांनी पांडुरंगाला पाहिलं, ते सुंदर रूप पांडुरंगाचं पाहिलं. ज्ञानोबारायांच्या डोळ्यातून घळघळ अश्रू खाली वाहू लागले. काय सुंदर आहे देवा तू. अगणित लावण्य तेज पुंजाळले नवर नवे तेची शोभा कानडाव विठ्ठलू करनाट काय ते सुंदर रूप आहे महाराज ज्ञानोबारायांचं. ज्ञानोबारायांनी पांडुरंगाला पाहिलं. ज्ञानोबारायांच्या डोळ्यातून आनंद अश्रू खाली वाहू लागले. ज्ञानोबारायांनी पांडुरंगाच्या चरणावरती आपलं मस्तक टेकवलं. आणि ज्ञानोबारायांचा पांडुरंगाचा संवाद आहे. ज्ञानोबाराय बोलतात देवाला, देवा काय सुंदर आहे रे तू. पण माझा एक प्रश्न घेऊन आलो मी देवा आज. काय देवा, काही लोक तुला सगुण म्हणतात, काही लोक तुला निर्गुण म्हणतात. मला काय म्हणावं असा प्रश्न पडतोय. त्यावेळेस देवानं सांगितलं ज्ञानोबाराय जग काय म्हणतं हे सोडून द्या, पण तुमचं काय मत हे सांगा. त्यावेळेस ज्ञानोबारायांनी या सगुण निर्गुणाच्या संबंधाने आपलं स्वतःचं मत देवाच्या समोर प्रतिपादन केलं. देवा तुझं सगुण म्हणू की तुझं निर्गुण म्हणू. अरे सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. ही देवाची दोन रूपे. एकाला सगुण म्हणतात, एकाला निर्गुण म्हणतात. पण सगुण निर्गुणामध्ये भेद नसून काय आहे? अभेदच आहे. विठाला विठाला. पहिला भेद संपला. कीर्तन थोडं लक्षपूर्वक आहे का. दुसरा भेद होता सगुण निर्गुणाच्या संबंधाने भेद नसून अभेद आहे. आपण वेदाचंही प्रमाण पाहिलं, आपण तुकोबारायांचंही प्रमाण पाहिलं आणि आपण ज्ञानोबारायांचंही प्रमाण पाहिलं. ज्ञानोबारायांचं प्रमाण सांगितलं तर पुढचं काही सांगायची गरज पडतच नाही. पहिला भेद संपला. सगुण निर्गुणाच्या संबंधानं भेद नसून काय आहे? अभेद आहे. एक दुसरा भेद आहे देव देवीच्या संबंधाने. काही लोक देवाची उपासना करणारे पाहायला मिळतील आणि काही संप्रदाय देवीची उपासना करणारे पाहायला मिळतील. हो ऐका जरा, देवाची देवीची उपासना करणारे माणसं जगामध्ये आहेत, संप्रदाय संत या जगामध्ये आहेत. परंतु काही संप्रदाय देवाची उपासना करतात आणि काही संप्रदाय देवीची उपासना करतात. पण उपासना कोणाची करा हो, तुम्ही उपासना देवीची करा किंवा तुम्ही उपासना देवाची करा, पण उपासना करत असताना दोघांमध्ये काय करू नका,
भेद करू नका. काही संप्रदाय देवाची उपासना करतात, देवीला मानत नाही, आणि काही देवीची उपासना करतात, देवाला मानत नाही. म्हणजे दोघांमध्ये काय करतात? भेद करतात. ऐका, दोघांमध्ये भेद करतात. भगवान सांगतात, अरे तुम्ही भेद करता का विनाकारण? हे मत माझे, तुम्ही कोण भेद करणार आहे? भगवान सांगतात, अरे ही दोन्हीही रूप माझीच आहे. हरी देव देवो देवी मीची पाही. काय म्हणले भगवान? देव आणि देवी ही दोन्हीही रूप कोणाची आहे? माझीच आहे. हो, अरे देवच देवीच्या रूपानं प्रगट होत असतो. सांगतो दृष्टांत ऐका. विढाला विढाला विठ्ठला विठ्ठला एवढं म्हणण्यापेक्षा धरी आली सोंगी अवघी पांडुरंगे, हा अवघी पांडुरंगे, अवघी पांडुरंगे. घरी आले सोने अवघे पांडुरंगे, येणे अवघे पांडुरंगे, येणे अवघे पांडुरंगे. घरी आली सोने अवघे पांडुरंगे, येणे अवघे पांडुरंगे, येणे अवघे पांडुरंगे. घरी आली सोने अवघे पांडुरंगे, येणे अवघे पांडुरंगे, येणे अवघे पांडुरंगे, पांडुरंगे पांडुरंगे. अतिशय गोड आहे. ऐका, तुकाराम महाराज सांगतात, ही सगळी सोंग, सोंग म्हणजे रूप धारण करणारा कोण आहे? दरी येली सोंगे अवघी, येणे पांडुरंगे अवघी सोंगे धरिली. ही सगळी सोंग अर्थात रूप धारण करणारा कोण आहे? पांडुरंग परमात्मा महाराज. देवीचं रूप धारण करणारा सुद्धा तोच आहे. ज्यावेळेस एखाद्याला वर दिलेला असतो ना महाराज, तो वर्ण पूर्ण करण्याकरता देवानं देवीचं रूप घेतलेलं आपल्याला पाहायला मिळेल. घडलं असं इतिहासामध्ये. एक दैत्य होऊन गेला, त्याचं नाव सांगतो मी तुम्हाला. एक दैत्य होऊन गेला आणि त्या दैत्यानं तपश्चर्या केली महाराज. हो, मग तुम्हाला सांगू का? तपश्चर्या त्यांनीच करावी. कुणी? काय 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 दैत्य तपश्चर्या करतात. कोण? दैत्य. दैत्यांचं सांगतो, माणसाचं काय सांगत नाही मी. आपल्याकडे एक महिना आहे बघा तपश्चर्या करण्याचा. कोणता बरं? श्रावण. हा, कोणता महिना? श्रावण महिना. काय श्रावण कडक धरतात महाराज काही काही. त्या श्रावणाच्या अगोदर एक आमुषा असते. काय म्हणतात तुमच्याकडे तिला? अरे एवढं खराब नाव नाही तिचं महाराज. तिचं नाव आहे दीप आमुषा. काय नाव आहे तिचं? पण तिला कुणी गटरीत टाकलंय काय माहिती. मी त्याला शोधतोय पण तो मला सापडानच ना. ऐका ऐका, जाऊ द्या. ऐका, त्या गटार आमुषाला एवढा लोळतो, एवढा लोळतो. दुसऱ्या दिवशी श्रावण सुरू झाला रे झाला का पायात चप्पल घालत नाही, कटिंग करत नाही, दाढी करत नाही, नख काढत नाही, कपडे धुत नाही, आंघोळ करीत नाही. अशा श्रावण कडक धरतो महाराज. पोटाला खात नाही, आंघोळ करत नाही, केस कापत नाही, दाढी करत नाही, कपडे धुत नाही, नख कापत नाही. इतका कडक धरतो. काय? श्रावण. कोण? दैत्य. हा, मी माणसाचं नाही सांगत, उगाच काहीतरी अर्थ घेऊ नका तुम्ही. असा कडक श्रावण धरतो महाराज. आणि अशीच तपश्चर्या त्या दैत्यानं केली महाराज. भगवान त्याच्यावरती प्रसन्न झाले. काय तपश्चर्या केली म्हटली? तू बस वरमब्रूही, मी तुझ्या तपश्चर्येवरती प्रसन्न आहे. बोल, तुला काय पाहिजे मागून घे. महाराज भगवान त्याच्यावरती प्रसन्न झाले. त्यानं विचार केला, काय मागावं देवाकडे. माझ्या अगोदर एकानं मागितलं होतं देवाला. काय? एक माझ्या अगोदर एक दैत्य होऊन गेला. त्या दैत्याचं नाव आहे हिरण्यकश्यपू. त्यानं मागितलं होतं, माझं मरण रात्री नको, दिवसा नको, घरात नको, खाली नको, आसरानं नको, माणसानं नको, पशुकडून नको. सगळे पर्याय मार्ग काढून देवाने शेवटी त्याला मारलं. पण यानं विचार केला, देवाकडे असं मागायचं का मी अमरच झालो पाहिजे. काय मागावं, काय मागावं, काय मागावं हा विचार करू लागला. आणि विचारांती त्याच्या लक्षात आलं, देवा तुम्ही माझ्यावर प्रसन्न आहे. हो म्हटले, प्रसन्न आहे. माग, तुला काय मागायचंय ते मागून घे. म्हटले, मग ऐका देवा, मला जर तुम्ही देणारच असाल तर मी मागतोय ते देणार. हो माग म्हटले. काय नाही म्हटले, माझा मृत्यू एखाद्या देवाच्या हातानं होऊ नये, तथास्तु. माझा मृत्यू एखाद्या दैत्याच्या हातानं होऊ नये, तथास्तु. माझा मृत्यू एखाद्या पशुच्या हातानं होऊ नये, तथास्तु.
माझा मृत्यू एखाद्या बलाढ्य मानवाच्या हातानं होऊ नये म्हणजे तथास्तु. मग माझा मृत्यू स्त्रीच्या हातानं झाला तर चालेल. कोण म्हणला? दैत्य. भगवान म्हणले तथास्तु. भगवान तथास्तु म्हणले आणि गेले निघून. महाराज हा दैत्य असा उन्मत्त झाला, खाऊ नये ते खाऊ करू लागला. का? कारण त्याला माहित होतं माझ्या शक्ती पुढे स्त्री शक्ती चालणार नाही. आणि मग म्हणजे मी काय झालो आता? अमरच झालो. काय असा उन्मत्त झाला महाराज. आणि मग शेवटी देवानं विचार केला, हा जर असाच उन्मत्त झाला, हा असाच उन्मत्त झाला, मग शेवटी देवानं अनादि निर्गुण प्रकटली भवानी, अनादि निर्गुण प्रकटली भवानी, महिषासुर मर्दना लागोनी, महिषासुर मर्दना लागोनी, तापाची करावया झाडे, त्रिविध तापाची करावया झाडले, कृपावसी निर्वाणी, आईचा जोगवा मागे आईचा जोगवा मागे, आईचा जोगवा मागे. म्हणजे महाराजांकरता खरंच जोरात टाळ्या वाजल्या पाहिजे. फक्त एवढंच जपून वाजवा. ऐका ऐका ऐका. महाराज देवानं त्या दैत्याला मारण्याकरता घेतलेला अवतारे नाथ महाराजांनी वर्णन केलंय. अनादि निर्गुण प्रगटली भवानी. कोणाकरता? मोह महिषासुरा मर्दाना लागोनी. त्या महिषासुराला मारण्याकरता देवानंच अवतार धारण केला. कोणाचा? देवीचा. म्हणजे देव आणि देवी हे दोन्ही वेगळे नसून दोन्ही आता तरी सांगा एकच आहे. एकच आहे. देव आणि देवी दोन्ही वेगळे नाहीच आहे. बरं जाऊ द्या, अजून पुढे सांगतो तुम्हाला. तुमच्याकडे गोंधळ घालतात का? गोंधळ अरे गोंधळ घालतात का? तुमच्याकडे गोंधळ देवाचा घालतात का देवीचा? हा, बहुतेक गोंधळ कोणाचा घालतात? देवीचा घालतात. महाराज आमच्या सगळ्या संत पंढरपूरला गेले आणि पंढरपुरामध्ये जाऊन गोंधळ घातला. कधी? आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी, कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो. पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी वो, पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो. आंबा उभी कर ठेवणी कटी हो, जनार्दनी आंबा उभी कर ठेवणी कटी हो, एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवणी कटी हो, एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवणी कटी हो. उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला विसाबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला उदो बोला विठाबाई माऊलीचा हो. उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. सगळे संत वाळवंटामध्ये आले आणि गोंधळ घातला. ऐका. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी वो, पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी वो. आणि तिथं वर्णन केलंय. एका जनार्दनी आंबा उभी. ऐकता ना तुम्ही? एका जनार्दनी आंबा उभी. ती आंबा आहे का हो? काय संबोधन काय वापरले? स्त्रीलिंगी. एका जनार्दनी आंबा उभी. ती उभी आहे का उभा आहे? तुम्ही गेलेत का पंढरपूरला? पण ऐका, ती उभी आहे का उभा आहे? तो उत्तम पुरुष आहे. आणि विशेषण मात्र कसं वापरले? स्त्रीलिंगी वापरले. याचा अर्थ देव आणि देवी दोघांमध्ये भेद नाही. हा, येड नाही कळलं तुम्हाला दुसरं सांगतो. आपल्याकडे तोटा नाही महाराज. हा, सर्वोच्च न्यायालय सांगतो तुम्हाला मी. हा, ज्ञानोबाराय पंढरपूरला गेले महाराज आणि ज्ञानोबाराने असं वर्णन केलंय म्हणून ना एवढं एकच म्हणतो. विठाला विठाला विठ्ठल
सगळी संबोधन सगळी विशेषणं जर ऐकली ना तुम्ही, सगळी श्रीलिंगी या लय गोड्या. तू विट्टेवारी सखये बाई वो करी कृपा, तू विट्टेवारी सखये बाई वो करी कृपा. हा तू विठ्ठल सखये बाई हो करी कृपा, तू विठ्ठल सखये बाई हो करी कृपा. माझे मन लागो तुझे पायी वो करी कृपा, माझे मन लागो तुझे पायी वो करी कृपा. माझे मन राग तुझे पायी हो करी कृपा, माझे मन राग तुझे पायी हो करी कृपा. सावळे सुंदरी वो करी कृपा, तू सावळे सुंदरी वो करी कृपा. तू सावळे सुंदरी हो करी कृपा, तू सावळे सुंदरी हो करी कृपा. लावण्य मनोहरी वो करी कृपा, लावण्य मनोहरी वो करी कृपा. लावण्य मनोहारी हो करी कृपा, लावण्य मनोहारी हो करी कृपा. निज भक्ता करुणा करी वो करी कृपा, निज भक्ता करुणा करी वो करी कृपा. निज भक्ता करुणा करी हो करी कृपा, निज भक्ता करुणा करी हो करी कृपा. पंढरपुरी राहिली डोळा पाहिली संती देखिली वरुण विठाई वरुण विठाई वरुण विठाई वरुण विठाई वरुण विठाई वरुण विठाई वरुण विठाई. सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा, सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा. सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा, सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा. तुम्ही मला हा मग काय मागे काय गोड प्रमाण आहे, किती छान आहे का. आमच्या संस्थेमध्ये गुरुवर्य गाथामूर्ती बोधे बाबा महाराज मंगळवार शुक्रवार असेल तर हा अभंग हमखास म्हणला जायचा. महाराज काय वर्णन केले ज्ञानोबराने एका देवाचा. सगळी विशेषण ऐका कशी बघा. तू विट्टेवारी सखये बाई वो करी कृपा, माझे मन लागो तुझे पायी वो करी कृपा. तू सावळे सुंदरी वो करी कृपा, लावण्य मनोहरी वो करी कृपा. निज भक्ता करुणा करी वो करी कृपा, निज भक्ता करुणा करी वो करी कृपा. याच्यात दोन म्हणायचे बरं का ते. पंढरपुरी राहिली डोळा पाहिली संती देखिली वरुण विठाई. द्या सोडून ऐका. सगळी विशेषण संबोधन जर ऐकली ना महाराज आपण, तुमच्या नाही देण्यात आलं जाऊ दे, त्या सोडून ऐका. रामकृष्ण हरी. ऐका ऐका ऐका. सगळी विशेषणं वापरलीत महाराज श्रीलिंगी. महाराज देव आणि देवी या दोघांमध्ये भेद नसून काय आहे, अभेद नाही, अभेद नाही, अभेदच आहे. ऐका, दोन विचार मांडले आपण. सगुण निर्गुणाच्या संबंधाने भेद नसून अभेदच म्हणा ना, च लावा ना, काय लाजता तुम्ही. अभेदच आहे. देवदेवीच्या संबंधाने भेद नसून अभेदच आहे. आणि तिसरा भेद आहे जीव ब्रह्माच्या संबंधाने. तिसरा भेद आहे काय आहे, या जगामध्ये अनेक संप्रदाय आणि अनेक संत आलेत, त्यांनी या जीव ब्रह्माच्या संबंधाने भेद मानला आहे. अहो, जीव आणि ब्रह्म हे दोन्ही एक होऊच शकत नाही म्हणले. का बरं? अरे जीव वेगळा आहे, ब्रह्म वेगळं आहे. का बरं भेद वाटतो तुम्हाला त्यांच्या ठिकाणी? त्यांनी वर्णन केलेलं पटण्यासारखंच आहे महाराज. म्हणजे पूर्व पक्षाचं मत आहे, अन्य संप्रदाय अन्य संतांचं मत आहे. ते सांगतात महाराज जीव ब्रह्माची एकता होऊच शकत नाही. कसं म्हणले? सूर्य असेल तर बहुतेक 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 अंधार राहत नाही, आणि अंधार असेल तर बहुतेक प्रकाश राहत नाही. हे जितकं सत्य आहे ना, ते म्हणले जीव आणि ब्रह्म हे दोन परस्पर विरोधी धर्म एका समीकरणावरती नांदूच शकत नाही म्हणले. अरे पण अडचण काय? ते म्हणले अडचण नाही, अडचणी. का बरं? अहो, जीव ब्रह्माची एकता होऊच कशी शकते म्हणले. का बरं? अहो, परस्पर दोघांमध्ये विरोधी धर्म आहे. शास्त्र असं सांगतंय, खरं तर एका समीकरणावरती नांदण्याकरता सामान अधिकरण्य लागतं. दोन परस्पर विरोधी धर्म एका समीकरणावरती नांदू शकत नाही म्हणले. अरे जीवाचा विचार केला आणि ब्रह्माचा विचार जर केला तर जीवाच्या ठिकाणी पंचक्लेश आहे. काय? अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश हे जीवाच्या ठिकाणी असणारे पंचक्लेश आहे. आणि ब्रह्माचं वर्णन केलंय. परमात्मा कसा आहे, ब्रह्म कसं आहे, ब्रह्माचं वर्णन केलंय. आनंद, अद्वय, नित्य, निरामय. परमात्म्याचं वर्णन केलं. सच्चिदानंद, सत, चित आणि आनंद.
महाराज परमात्मा सच्चिदानंद स्वरूप आहे आणि जीवाचा विचार केला तर जीव अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश अशा पंचक्लेशानं जीवयुक्त आहे. मग सांगा आनंद आणि दुःख दोन्ही एकत्र येऊ शकतात का हो? नाही. जीव ब्रह्माची एकता होऊच शकत नाही. अहो हे दोन्ही वेगळे परस्परांमध्ये भेद आहे. जीव वेगळा, ब्रह्म वेगळं. त्यावेळेस भगवान जगाला सांगतात, अरे का तुम्ही भेद करता विनाकारण? कारण हे सगळं जग निर्माण करणारा मीच आहे, हे सगळे माझे अंश आहे असं भगवंताने भगवद्गीतेत सांगितलं का नाही? ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनाः. आणि अगदी या श्लोकाचाच अनुवाद तुकाराम महाराजांनी केलाय. तुका मन कैची किंवा कोटे जीवन निराळा, कोटे हो जीवन निराळा, निराळा. तुका म्हणे कैची जीवन, कोठे जीवन निराळा, कोठे जीवन निराळा, कोठे जीवन निराळा. महाराज म्हणतात, अरे तुका म्हणे कैची कीव आणि कोठे जीवनीवर आळा. जीव ब्रह्मापासून वेगळा नसून ते दोन्ही एक आहे. ऐका, जे भगवंताचं मत आहे ना तेच मत आहे तुकोबारायांचं. ममेव अंशो जीव लोके. आणि तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे कैची कीव कोठे जीव निराळा. जीव ब्रह्मापासून वेगळा नाहीये, कारण तो त्याचा अंश आहे. भगवान स्वतः सांगतात, येतो वा इमानी भूतानी जायन्ते येन जातानी जीवन्ति य प्रविशन्ति तद जिज्ञासस्व तद ब्रह्म. हे सगळं निर्माण करणारा कोण आहे? या सगळ्या श्लोकाचा अनुवाद तुकाराम महाराजांनी एकाच चरणामध्ये केला. जयापासूनी सकाळ, जयापासूनी सकाळ, जयापासूनी सकाळ, जयापासूनी सकाळ, पासूनी सकाळ, जयापासूनी सकाळ, जयापासूनी सकाळ, जयापासून सकाळ. मंडळ हे झाले, महिमंडळ हे झाले, एक पंढरीचा राणा, एक पंढरीचा राणा. मही मंडळ हे झाले, मही मंडळ हे झाले, तो एक पंढरीचा राणा, तो एक पंढरीचा राणा. जगाला निर्माण करणारा कोण आहे? आणि म्हणा ना कोण आहे? मी म्हणजे पांडुरंग. हा, जयापासून सकळ मही मंडळ हे झाले, तो एक पंढरीचा राणा. आता तो त्यांना कळाला नाही तर गांजा वाढणार. महाराज म्हणतात, नाही अनुमाना श्रुतीला कळाला नाही. श्रुती म्हणती नेती नेती नेती. श्रुतीला कळाला नाही तर आम्हाला कधी कळायचं आहे का? जीव ब्रह्म दोन्ही वेगळे नसून दोन्ही एक आहे. महाराज अलीकडे वर्चमान काळामध्ये लोक म्हणतात, नाही नाही जीव एक, आम्ही देवापासून वेगळे, आम्ही देवापासून वेगळे. अरे का वेगळे मानता तुम्ही विनाकारण? ऐका, आपण परमात्म्यापासून वेगळे नाहीच आहे. म्हणजे जीव ब्रह्माचा अभेद नाही, भेद नाही. काय आहे? अभेद आहे. म्हणजे दोन्ही वेगळे नाहीये, दोन्ही एक आहे, दोन्ही एक आहे. सांगतो ऐका जरा. काय आहे, अनेक लोकांनी मतांतर मांडलेत. देवाच्या अस्तित्वाबद्दलच लोकांचं मत असे, अरे देवच नाहीये. काय सांगतो तुम्ही लोकांना काहीतरी विनाकारण? देव नावाची वस्तू या जगातच नाही असं एक मत एका संघटनेने मांडलेलं आहे. फक्त त्यांचं नाव नका सांगायला मला, जाऊ दे, हे लाईव्ह चालू आहे ते. ऐका, त्यांनी मतच मांडलंय, देव नावाची वस्तूच या जगामध्ये नाहीये आणि आहे तर दाखवा. त्याचं मत आहे, 4 वाक्याने मांडलेलं मत आहे, चक्षुर्वै ही सत्यम. म्हणजे जे डोळ्यानं दिसतं तेच आहे आणि जे डोळ्यानं दिसत नाही आम्ही ते मानत नाही, असं मत त्यांनी मांडल्या. पण आता आपल्या लोकांना काय होतं महाराज, अलीकडे मागच्या एवढ्या 10-5 वर्षामध्ये कोरोनाच्या अगोदर आणि कोरोनाच्या काळामध्ये आमच्या अकोले तालुक्यामध्ये एक संघटन आलं होतं.
आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी धर्मांतर केलं. मोठ्या प्रमाणात देव नावाची वस्तूच जगामध्ये नाहीये आणि आहे तर दाखवा. बरं आपण काय दाखवू शकतो? बरं काय सामर्थ्य बरं दाखवण्याचं आपल्याकडे? फक्त गळ्यात माळ आहे, कपाळाला गंध आहे, काय निष्ठा असते बरं? घातली म्हणून घातली गळ्यामध्ये माळ, याच्यापेक्षा सांगा ना अनुभव तुमचा, याच्यापेक्षा काय आपल्याकडे काय कळतं आपल्याला? सांगा बरं. दाखवा मग. आहे तर तुम्ही म्हणता ना देव आहे देव आहे, एवढं बोंबलता, दाखवा. बरं दाखवायला मग आपल्याकडे आहे असतं तरी काय, कारण तेवढी शक्ती आपल्याकडे नाही. तो म्हणतो नाही राव. मग ते विचारतो आपल्याला, तुम्ही पाहिला का? तो म्हणतो मग कायला बोंबलतो विनाकारण? पाहिला नाही तर म्हणजे ज्या अर्थी तू पाहिला नाही त्या अर्थी तो म्हणा ना काय नाहीच असं त्यांनी मत मांडल्या. पण आपण त्यांना विचारा, तुम्ही म्हणताना दिसत नाही म्हणून तुम्ही म्हणताना नाही, मग आम्ही तुम्हाला विचारतो ऐका, जगात अशा अनेक गोष्टी आहे ज्या दिसत नाही पण तरी त्यांचं अस्तित्व तुम्ही सगळ्यांनी मानले. तुम्हाला सगळ्यांना विचारतो, आता इथं हा सगळा काय घातलेला आहे? हा मंडप. आणि या मंडपामध्ये सूक्ष्म रूपाने वाहते काय? हवा. म्हणजे आपण सगळे जगतो कशामुळे? हवेमुळे. म्हणजे इथं काय आता सगळ्या मंडपामध्ये आता जोरात बोला, इथं काय सगळीकडे आता? हवा आहे ना? सगळीकडे हवा आहे. म्हणजे आता सगळे आपण कशात आहे? हवेतच आहे आपण सगळे. आता आपण सगळे कशात आहेत? हवेत. हवा थोडी कमी जास्त असेल पण हवेत नाही असं एकही नाही. ऐका, इथं हवा आहे का नाही? जोरात बोला, हवा आहे का नाही? दाखवा बरं पुढे. मग दाखवा ना, हवा आहे का नाही? हवा आहे का नाही? दाखव बरं. मग हवा दाखवता येत नाही. मग जसं हवा दिसत नाही तरी तुम्ही अस्तित्व हवेचं मानलंय. अरे मग आमचा भगवान दिसत नाही तर तो मानायला काय हरकत आहे? मानायला काय हरकत आहे? दिसत नाही म्हणून तुम्ही म्हणता जी वस्तू दिसत नाही आम्ही ती मानत नाही. मग हवा तुला जर दिसत नाही तर मग तू मानतो का? हवा दिसत नाही ना, मग हवा आहे का नाही? कधीतरी विचारा त्यांना, विचारा. आपण हे विचारलं पाहिजे. तुम्ही म्हणता दिसत नाही म्हणून आम्ही मानत नाही ना, मग हवा दिसत नाही तरी हवेचं अस्तित्व आपण मानतो. मग न दिसणारा देव मानायला काय हरकत आहे? महाराज बोलू जरा, ऐका जरा वाक्य ऐका. देव न म्हणणारे जे सांगतात ना देव नाही देव नाही देव नाही देव नाही देव नाही, मग का हो मला सगळ्यांना विचारायचं आहे, देव नाही जर असं कोणी म्हणत असेल तर आपला जन्म कोणापासून झाला? जाऊ दे, हे नाही कळणार तुम्हाला. महाराज कधीतरी आपल्या मना समोर असा प्रश्न निर्माण झाला असेल, देव नाही मग एवढं मोठं जग निर्माण झालं कसं काय असेल बरं? कधी असा प्रश्न तुमच्या समोर पडत नाही का? हे जग निर्माण कुणी केलं बरं? देव नाहीच आहे, मग वस्तू निर्माण झाल्या कशा एवढ्या? काय शास्त्राचा अबाधित सिद्धांत आहे. एखादी वस्तू निर्माण व्हायची असेल तर त्या वस्तूच्या निर्मिती करता दोन गोष्टी कारणीभूत असतात. एक उपादान कारण, दोन निमित्त कारण. ऐका थोडं लक्षपूर्वक ऐका. उपादान कारण आणि निमित्त कारण. तुम्ही म्हणाला हे उपादान निमित्त काय, हे पहिलं सांग. ऐका, ज्याच्याशिवाय कार्य राहतच नाही त्याला उपादान म्हणतात आणि ज्याच्याशिवाय कार्य राहतं त्याला निमित्त कारण म्हणतात. वाक्य अजून ऐका. ज्याच्याशिवाय कार्य राहतच नाही त्याला उपादान कारण म्हणतात आणि ज्याच्याशिवाय कार्य राहतं त्याला निमित्त कारण म्हणतात. आता तुम्हाला प्रश्न विचारतो ऐका. आपला सगळ्यांचा जन्म व्यवहारातल्या भाषेत बोलायचं. कोणापासून आलो आपण सगळे? व्यवहारातल्या भाषेत बोला, अध्यात्माच्या नाही. आपला जन्म कोणापासून झाला? आई वडिलांपासून झाला. बरोबर आहे. बरं, आपल्या आई वडिलांचा जन्म कोणापासून झाला? जोरात बोला जरा. त्यांच्या आई वडिलांपासून. बरं बरं, त्यांचे आई वडील कोणापासून आले बरं? त्यांच्या आई वडील. बरं, त्यांचे आई वडील कोणापासून आले? त्यांच्या आई वडील. आता अख्या रात्रभर सांगत बसलो तरी आपलं हटायचं नाही. आणि तुम्हाला सांगू का, जिथं संपल ना ती मात्र माझ्या परमात्म्याची शक्ती आहे. जिथं संपेल ती माझ्या परमात्म्याची शक्ती आहे. जन्म आई वडील आपल्या जन्माला कारणीभूत आहे, बरोबर आहे, पण ते निमित्त कारण आहे, आपल्या जन्माचे उपादान कारण नाही येते. का बरं? आपण जन्माला आलो आणि आपले आई वडील राहिले काय आणि आपले आई वडील गेले काय? काय बिघडतं बरं? कित्येक असे घडलेल्या घटना आहे. जाऊ दे, जगात माझं सांगतो मी. माझं वय 16-17 महिन्याचं होतं ना, माझे वडील वारले. काय बिघडलं बरं माझं? काय बिघडलं? कित्येक ठिकाणी असं पाहायला मिळतं, बाळ जन्माला आलं आई तरी ते बाळ जिंकलेलं आहे. कदाचित असं होतं 2-2.5 महिन्याचा गर्भ असतो आईच्या पोटामध्ये आणि त्या मुलाचे वडील वारतात पण तरी ते बाळ जगतात. घडलंय का नाही असं? मग आई वडिलांना वाचून आपलं काही बिघडतं का? बरं, हे नाही कळतं. दुसरं सांगतो तुम्हाला. तुमच्याकडे मडकं माहिती तुम्हाला? मडकं लोखंडाचं असं का तांब्याचं? हा, माती, पाणी आणि माती त्याचा चिखल केला जातो आणि त्याच्यापासून तयार करतो कोण? कुंभार. जातीवाद म्हणून नाही, पण त्यांचा व्यवसाय काय? मडके घडवणं हा त्यांचा व्यवसाय. मडके तयार करणारा कोण आहे?
बोला. कुंभार. कुंभार मडक्याला तयार करतो. मडकं तयार झालं का त्या मडक्याला तो आव्यात भाजायला टाकतो. आव्यातून मडकं भाजून काढतो. वाजून पाहतो. जर टन टन आवाज आला तर समजायचं भाजलेलं आहे, आणि बद बद आवाज आला तर समजायचं हे कच्चं आहे. ऐका, पण जे टन टन आवाज आला का लगेच थप्पीला ठेवून देतो. ऐका आता, मडकं तयार झालं आणि मडकं एकदा थप्पीला गेलं, कुंभार जगला काय मेला काय. अरे यालाच म्हणतात वेदांत. किती सोपं आहे बघा. उपादान कारण आणि निमित्त कारण सांगत असताना सांगितलंय, मडकं तयार झाल्याच्या नंतर कुंभार जगला काय आणि कुंभार मेला काय. मडक्याचं काही बिघडत नाही, पण त्या मडक्यातली जर मातीच काढून घेतली, मडकं राहतं का जातो? बोला ना. मडक्यातली माती काढून घेतली तर मडकं राहतं का जातं? जातं. तसं जोपर्यंत या शरीरामध्ये चैतन्य तोपर्यंत शरीर आहे, आणि एकदा शरीरातलं चैतन्य निघून गेलं रे गेलं, मग काही किंमत नाही महाराज. चाले हे शरीर कोणाची असते, कोणा बोलवीते हरिवीन, कोण बोलवीते. चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलवीते हरिवीन, कोण बोलवीते. टाळ्या वाजल्या बैलगाड्या. एकदम परफेक्ट प्रमाण दिलं. काय चाले हे शरीर कोणाची सत्य, कोण बोलविते हरिविन, कोण देखवी ऐकवी, एक नारायण. हे सगळं करणारा कोण आहे? देव आहे महाराज. देवाशिवाय, देवाच्या सत्तेशिवाय काहीच घडत नाही. जोपर्यंत चैतन्य तोपर्यंत शरीर आहे. यातलं चैतन्य एकदा निघून गेलं का डोळे असून पाहता येत नाही, कान असून ऐकता येत नाही, नाक असून वास घेता येत नाही, तोंड असून बोलता येत नाही, हात असून काय करता येत उचलता येत नाही, पाय असून चालता येत नाही. मग सांगा का चालता येत नाही बरं आपल्याला? मग ऐका, तुम्ही असं म्हणता ना देव नाही या जगामध्ये, मग तुम्ही पडलेले असता. सगळे माणसं रडतात. डोळे तसेच आहेत, कानही तसेच आहेत, नाकही तसंच आहे, तोंडही तसंच आहे, हातही तसेच आहे, आणि पायही तसेच आहे. मग का चालत नाही सांगा? कधीतरी असा प्रश्न का निर्माण होत नाही आपल्या समोर बरं? अरे शरीर निचष्ट पडलेलं असतं, डोळे दिसताना दिसतात, कानही दिसतात, नाकही दिसतंय, तोंडही दिसतंय, हात पायही दिसतात, मग शरीर चालत का नाही? काय राहिलं नाही? चैतन्य राहिलं नाही. हे चैतन्य परमात्मा स्वरूप आहे. हे चैतन्य परमात्म्यापासून वेगळं नाहीये. आपण सगळे परमात्म्याचे अंश आहोत महाराज. आपण परमात्म्यापासून वेगळे नसून आपण सगळे एक आहोत. ऐका, देवामध्ये जीव ब्रह्मामध्ये भेद नसून अभेद आहे. हा ऐका, काय अलीकडच्या काळामध्ये लोक देव नाही देव नाही देव नाही म्हणून बोंबलतात. त्यांना म्हणून आमच्यासारख्याची भेट घ्या तुम्ही फक्त. देव नाही. ऐका, जाऊ द्या, लांबी होत नाही आता, द्या सोडून. ऐका, पहिला भेद आहे सगुण निर्गुणाच्या संबंधाने भेद नसून अभेद आहे. एक. दुसरा भेद आहे, हे बघा, माझं कीर्तन इतकं सोपं असतं ना महाराज, निकाली येड्याला कळतं हो. मी अजिबात आज अवघड सांगत नाही. वेदांत सुद्धा सोपे भाषा सांगतो. ऐका ऐका, पहिला भेद सगुण निर्गुणाच्या संबंधाने, दुसरा भेद देवी देवाच्या संबंधाने, तिसरा भेद जीव ब्रह्माच्या संबंधाने, चौथा भेद हरिहराच्या संबंधाने. आता योगायोगानं सुरू आहे. कोणता उत्सव आता सध्या? महाशिवरात्रीचा हा महोत्सव आहे. तर आपल्या संप्रदायामध्ये दोन उपासक आहे. एक शैव संप्रदाय आणि दुसरा वैष्णव संप्रदाय. दोन संप्रदाय, शैव संप्रदाय आणि वैष्णव संप्रदाय. शंकराची उपासना करता त्यांना शैव म्हणतात, आणि विष्णूची उपासना करता त्यांना वैष्णव म्हणतात. ऐका, शंकराची उपासना करणाऱ्याला शैव म्हणतात आणि विष्णूची उपासना करणाऱ्याला वैष्णव म्हणतात. मला तुम्हाला सगळ्यांना विचारायचंय, आता खरं सांगा, आपण सगळे इथं बसलेल्यापैकी आपण गंध उभा लावतो का आडवा? उभा गंध लावतो. म्हणजे आपण कोण आहे? वैष्णव. आणि जे आडवा गंध लावतात ते शैव. म्हणजे जे उभे चालतात ते
वैष्णव जाऊ दे, उशिरा कळेल तुम्हाला. ऐका, जे उभे चालतात ते वैष्णव. ऐका, मला वाटतं आपण सगळे इथं बसलेल्यापैकी माझ्या सहित आपण सगळे वैष्णव आहोत. आणि उत्सव कोणा चालू आहे? शैवाचा भगवान शिवाचा. आणि काय संबंध आहे बरं त्याचा आपला? मग महाराज, वारकरी संप्रदायाचं हेच विशेष आहे. ऐका, काही संप्रदाय आणि काही संत विष्णूची उपासना करतात, शंकराला मानत नाही. आणि काही शंकराची उपासना करतात, विष्णूला मानत नाही. दोघांमध्ये काय करतात? भेद करतात. तुकाराम महाराज सांगतात, भल्या माणसा हरिहर भेद नाही नका करू वाद, नाही नका करू वाद, नाही नका करू वाद. हरिहर भेद नाही नका करू वाद, नाही नका करू वाद, नाही नका करू वाद. तुकाराम महाराज सांगतात, हरी हरा भेद नाही, वाद करू नका. का वाद करता विनाकारण? एक वेलांटीचं आड. काय फरक आहे? एकामध्ये वेलांटी आणि एकामध्ये वेलांटी नाही, एवढाच भेद आहे. का भेद करता विनाकारण? ऐका, दोन संप्रदाय, शैव संप्रदाय आणि वैष्णव संप्रदाय, विष्णूची उपासना करतात, शंकराला मानत नाही. शंकराची उपासना करतात, विष्णूला मानत नाही. अशा न करता तुकाराम महाराज सांगतात, का भेद करता रे बाबा? एक एकाचे हृदयी, गोडी साखरेच्या ठायी. या दोन देवांमध्ये भेद नाहीये. का विनाकारण भेद करता? महाराज, काय वारकरी संप्रदायाने ठेवलेलं तत्व जगाच्या समोर किती विशेष आहे. ऐका, ते दोघं जण भेद नाही करत महाराज, पण भेद करणार कोण आहे माहिती का? बोलू का जरा? तुम्ही बघा, आपल्याला असंच पाहायला मिळतं, दोन्ही बाजूचे दोघं जण उभे असतात. कशाला? इलेक्शनला. जे उभे असतात ना, त्यांचं काहीच नसतं महाराज. पण संध्याकाळी दिवसभर हा त्याच्यावर धावतो, तो त्याच्यावर धावतो, हा याच्यावर धावतो. पण तुम्हाला सांगतो, संध्याकाळी एकदा झाली, अंधार पडला का दोघं जण गळ्यात हात घालतात, एका बाकड्यावर जाऊन अर्धी अर्धी करतात. कॉफी कॉफी म्हणायचं, काही नका अर्थ घेऊ तुम्ही विनाकारण. हा, कॉफी म्हणायचंय मला. ऐका, त्या दोघांमध्ये भेद नाहीये, पण भेद करणार आहे कोणी माहिती का? का भेद करता तुम्ही? अरे, ते दोघं जे उभे त्यांचा वाद नाहीये, आणि आपण का भेद करतो? या दोन देवांमध्ये अजिबात भेद नाही. बघा किती एकता आहे दोन देवांमध्ये. महाराज, एकाने एकाची पूजा करावी. श्रीराम जय राम जय जय राम, हो श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भजन करी महादेव, भजन करी महादेव, राम तुझी सदाशिव, सदाशिव, राम तुझी सदाशिव. एकता आहे. नाथ महाराज म्हणले, भजन करी महादेव. महादेवानं भजन करायचं, डमरू हातात घ्यायचं, हात वरती करायचं सगळ्यांना. सगळ्यांना जे भगवान शंकरानी ज्याच्या नावाचा जे घोष करावा, सगळ्यांनी हातवरती करायचे. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम, श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. रामचंद्र भगवान की वा वा. घ्या खाली, हात कळ लागली असेल आता. बरं, ऐका.
ऐका, एकानं एकाचं भजन करावं. हे भजन करायला लागले का राम पूजे सदा शिव. प्रभू रामचंद्रांनी बेलपत्र घ्यावेत आणि त्यांची पूजा करावी. काय ऐकत आहे हो? हरिहरा भेद नाही करू नये वाद. 4 भेद संपले. सगुण निर्गुणाच्या संबंधानं 1, देवदेवीच्या संबंधानं 2, जीव ब्रह्माच्या संबंधानं 3, हरिहराच्या संबंधानं 4 आणि संत भगवंताच्या संबंधानं 2 रूपं आपल्याला पाहायला मिळतील. ही दोन्ही देवाचीच रूप आहे. एक संत आणि एक भगवंत. आणि या 2 रूपाच्या संबंधानं जगामध्ये भेद करताना तुकाराम महाराजांना लोक दिसली. त्यावेळेस तुकाराम महाराजांनी त्यांना उद्देशून तुकाराम महाराज सांगतात, बाबा संत आणि भगवंत दोन्ही वेगळे नसून दोन्ही एक आहे. देवते संत देवते संत देवते संत देवते संत हो देवते संत देवते संत देवते संत देवते संत देवते संत संत हो हो देवते संत देवते संत देवते संत देवते संत हो हो निमित्ताच्या प्रतिमा हो निमित्ताच्या प्रतिमा मी तो सांगा त्याच्या मी तो सांगत तसे भावे मी तो सांग तसे भावे मी तो सांगत तसे भावे हे निमित्ताच्या प्रतिमा निमित्ताच्या प्रतिमा मी तो सांग तसे भावे गीत सांगत ते भावे हो हो गीत सांगत ते भावे गीत सांगत ते भावे जोरा टाळ्या. क्या बात आहे. खरंच अशी साथ संगत असेल ना कीर्तनाला, नॉन स्टॉप 4 तास कीर्तन करायला सुद्धा कंटाळा नाही यायचं. नाही तर कधी कधी रात्री मी मुंबईला गेलो होतो महाराज, मला वाटलं ही 7 आहे का याच्यापेक्षा 7. काय दोन्हीचे नाही महाराज, काय कलाकार आहे, काय गोड 7 आहे. हा पण मी एका विचाराचं कीर्तन करायचं सुराशी बाबा. मी कसं असू द्या महाराज, मी असं माझा नियमाचं धारण केलेला आहे. तू का म्हणे कसं जसं असेल तसं. मी कधीच कोणाला नाराज करत नाही महाराज. सगळ्यांना चांगलं म्हणतो हा. आणि मला वाटतं कीर्तनकाराने सगळ्यांना चांगलं म्हणावं. तर आमचे काय असे आहेत महाराज, गायकच असे आहेत, वादकच तसे, सिस्टीमच अशी आहेत, बसणारेच तसे. तुला काय करायचंय? 2 तास येणं गाव का ग लहान, तुझं टेक हाला घालतो मी ना. कारण तुझा ना गावाचा किती तासा संबंध आहे? खरं सांगा, गावाचा आणि कीर्तनकाराचा किती तासा संबंध आहे? 2 तास. परत गावाचा कीर्तनकाराचा काय संबंध आहे? नाही. खरं बोलली ना महाराज. खरं काय संबंध आहे गावाचा? बरं एखाद्या गावात थोडंसं असेल कमी जास्त घ्यायचं सांभाळून, काय करायचं आपल्याला? बरं नाही एखाद्या गावात जमलं तर गावाला तोटा नाही ना. इसगावच्या इसगाव कोण म्हटलं भिकाऱ्याला? श्रीमंताला श्रीमंत गावाला तोटा नाही ना महाराज. आता काय सांगू, कधी कधी सोडून जाऊ द्या. अतिशय गोड आहे महाराज. वा हा. तुकाराम महाराजांनी संत भगवंताचा अभेद जगाच्या समोर प्रतिपादन केला. देवते संत निमित्त त्या प्रतिमा मात्र दोघांमध्ये दिसायला भिन्नता दिसत असेल, परंतु देव आणि संत दोन्ही वेगळे नसून दोन्ही एक आहे. आता ऐका, म्हणले महाराज, अरे संत आणि भगवंत दोन्ही एक कसे होऊ शकतात बरं? आता चाली नाही म्हणायचे आता, कारण पुढे जायचं अजून. पाहुणे 9 वाजले. ऐका, संत आणि भगवंत तुम्ही सांगताय दोन्ही एक आहे. अरे दोन्ही एक कसे काय होऊ शकतात? तुकाराम महाराज म्हणतात काय अडचण आहे? ते म्हटले, महाराज संतांकडे जर पाहिलं ना महाराज, ते सर्वसामान्य माणसासारखे गातात, सर्वसामान्य माणसासारखे पाहतात,
सर्वसामान्य माणसासारखे गातात, सर्वसामान्य माणसासारखे दिसतात, तुम्ही त्यांना भगवंत म्हणता. अरे कसं शक्य आहे? आमच्या नजरेमध्ये सर्वसामान्य माणसासारखे गातात, पाहतात, खातात, पितात. पाणी हा पाणी सांगायचंय मला, ऐकून घ्या. पाणी सगळ्याच क्रिया सर्वसामान्य माणसासारख्या, त्यातली दिसणारी क्रिया ही माणसासारखी, आणि तुम्ही त्यांना काय म्हणता? संत म्हणता. अरे कसं शक्य आहे? तुकाराम महाराज सांगतात ते दिसायला जरी माणसासारखे दिसत असतील तरी तुम्ही त्यांना माणसं म्हणू नका. संत नभती जगा मानसा त्या सारिखे, त्या माणसा सारिखे संत नभती. संतांकडे पाहताना तुम्ही सर्वसामान्य माणसाच्या चष्म्यातून पाहू नका, ते साक्षात देव आहे. अहो पण तरी महाराज कसं काय शक्य आहे बरं? तुकाराम महाराज सांगता थांबा, मग तुम्हाला जरा समजूनच सांगतो. म्हणले तुम्ही दोघांमध्ये भेद म्हणताना कसं काय भेद करता बरं? ऐका, तुम्ही संतांकडे पाहताना सर्वसामान्य माणसाच्या चष्म्यातून पाहूच नका, याच्याकरता तुकाराम महाराजांनी स्वतंत्र अभंग खर्चन केलाय. 3 दृष्टांत दिलेत आणि शेवटच्या चरणात सिद्धांत सांगितलाय. तुका म्हणे तैसे संतानी जन दोहीसी समान भजू नये. काय गोड अभंग आहे तुकाराम महाराजांचा. तुकाराम महाराज सांगतात तुका म्हणे तैसे संतानी जन, परंतु दोहीसी समान भजू नये. आणि याच्याकरता 3 दृष्टांत दिल्या. ऐका, सांगतो दृष्टांत, एकच सांगतो, पुढचे सरळ सांगतो. काय झालं, मागे चीनच्या बिनधोरणीपणामुळे आपले वानोळा आला, कोरोना. बरं, कोरोनाची दहशत अशी होती महाराज, कोरोना आला आणि जसं लॉकडाऊन झालं तर घरातले घरात, बाहेरचे बाहेर. काय ताकद होती महाराज, घरातले बाहेर जात नव्हते, बाहेरचे घरात येत नव्हते. काय कडक लॉकडाऊन होतं. मग शेतकरी वर्ग आहे, एका जणाकडे 20 गाया, कोणत्या? जर्शी, बिगर खांद्याच्या जर्शी. महाराज त्या 20 गायांमध्ये 10 गाया दूध देणार आहे. त्या गाया दूध काही कमी देत नाही महाराज. एक गाय कमीत कमी 20 लिटर, कमीत कमी 20 10, बरं 10च पकडा. मग 10 गाया जर दूध देत असतील तर 100 लिटर दूध दररोजचं. आणि डेअरी बंद, गावातून बाहेर जायचं, घरातून बाहेर जायलाच मार्ग नाही. मग एवढ्या दुधाचं काय करायचं? एका मित्राला फोन केला, तो म्हटला 100 लिटर दूध आहे दररोजचं रे. खरं तर चारा चुकत नाही, टाकावंच लागेल. एवढं दूध वाया जाणार, काय करू काही कळत नाही. तो म्हटला काळजी करू नको, व्यवस्था करतो. काही नाही, दूध तापवायचं म्हणले, चांगलं उकळी येऊ द्यायची, थंड होऊ द्यायचं. एका पातेल्यामध्ये नाही टिपाडातच लाव म्हणले डायरेक्ट. ते दूध टिपाडात टाकायचं आणि थोडंसं विरजण टाकायचं. आणि त्याचं काय होईल, 7-8-10 दिवस दूध काढलं, तापवलं का टिपाडात, दूध काढलं, तापवलं का टिपाडात. जोपर्यंत लॉकडाऊन उठत नाही तोपर्यंत खोलायचंच नाही म्हणले. आणि मग 7-8-10 दिवसांनी, 10-15 दिवसांनी एकदा लॉकडाऊन संपलं का मस्त त्या दुधाचं काय होईल, अरे दुधाचं काय होईल, दही. आणि मग दही तयार झालं का त्या दह्याचं काय करायचं, घुसळं. आणि त्याच्यातून 2 वस्तू बाजूला पडतील, दही, ताक आणि लोणी. आणि म्हटले ताक आणि लोणी मग बाजारात विकायला न्यायचं, म्हणजे दूधही वाया जाणार नाही आणि 2 रुपये फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. तू म्हटला वा, सल्ला चांगला दिला, हुशार गडी गड्या तू. तो म्हटलं मग हुशार आहे म्हणून तर कीर्तन करतो. तो म्हटला असं ऐका, असू द्या, हुशार आहे. मग त्यांनी काय केलं महाराज, दूध तापवलं, एका त्या टिपाडात ओतलं, त्याला विरजण लावलं आणि दुधाचं दही तयार झालं. 10-15 दिवसांनी योगायोगाने लॉकडाऊन उठलं. त्यानं त्या दह्याचं काय केलं, घुसळण केलं. 2 वस्तू बाजूला पडल्या, लोणी आणि ताक. एका पातेल्यात ताक घेतलं, एका पातेल्यात लोणी घेतलं. आणि एक माता माऊली विंचूरच्या बाजारात जाऊन, तुम्हाला बाजार विंचूरचाच आहे, विंचूरच्या बाजारामध्ये जाऊन बसली महाराज. आता खरं सांगा, कधीच्या नवस बाजारात आलेली, खरं सांगा त्याला भर चौका जागा मिळेल. मग कुठं तरी कोपऱ्याला जागा मिळाली महाराज. ती माल घेऊन बसलेली. 2, 2:30, 3 वाजले पण कोणी काय त्या मालाकडे पाहिनाच, कारण ही बोललीच नाही महाराज. आणि सांगू का, जो बोलत नाही ना त्याचा मालच विकत नाही. थोडं उशिरा कळलं तुम्हाला, जो बोलत नाही ना
त्याचा माल विकतच नाही. व्यवहार असा आहे महाराज, जो बोलेल त्याच्या पोळी देते करडाया विकतात आणि न बोलेल त्याची गहू विकणं. गहू नाही, बक्षी गहू. हा, नुसते गहू नाही, बक्षी गहू विकत नाही. व्यवहारात असंच चाललंय महाराज, जो बोलेल ना फक्त बोलला पाहिजे. दुनिया झुकती आहे. आता आमच्यासारखे काय बोलत नाही ना महाराज. न बोलण्याचे परिणाम आहे. आता काय सांगायचे, आता बोलणं पाहिजे. काहीला काय, आता काय सांगू तुम्हाला, काही काहीची कीर्तन लग बग माझ्या रायाची कीर्तनात हो म्हणतात. आणि तुम्ही सुद्धा टाळ्या वाजतात. वा 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 वा, काय म्हणतात महाराज. त्याच्यापेक्षा तू गौतमी लाजा कुठे ठेवल्यात आपण. इतकी भयानक परिस्थिती झाली महाराज. त्यातल्या त्यात तुमचा चांदवड, निफाड, येवला, तुम्हाला तर तशी नाही, इतकी भयानक परिस्थिती. माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे, जरा बरे पार कोणी बांधा गाठी. तुमचा अपव्यय करू नका वेळेचा. चांगल्यांच्या समोर बसा जरा. तुम्हाला कदाचित वाईट वाटेल, आम्हाला परत बोलू नका. आमचं काय नाही महाराज, 30 गावच्या 30 गाव, आपल्याला काय कमी नाही. ऐका, पण जरा चांगलं ना, जरा चांगले ऐका जरा. सगळ्यांना हात जोडून विनंती करतो. बस बोलण्याचं कारण एवढंच आहे. जाता जाता हा असू द्या, रामकृष्ण द्या सोडून. ऐका, मग ती 2:30-3 वाजता तिला वाचा फुटली. ती म्हणू लागली, लोणी घ्या लोणी, ताक घ्या ताक. कोणीतरी सदग्रस्त नवीनच बाजारात दिसते गाडी. म्हणली, जवळ गेला, म्हटलं आजी काय आणलंय का. बाबा लोणी आणलंय, ताक आणलंय. बरं बरं बरं. म्हटली लोणी काय भाव आहे. माझ्याकडे बघा आता, लोणी काय भाव आहे. ती म्हटली 700 रुपये किलो. माझ्याकडे बघताय तुम्ही, लोणी 700 रुपये किलो. म्हटले ताक काय नाही, म्हणले 10-15 रुपये लिटर. ज्याची किंमत कमी असते ना महाराज, बोलण्याची ट्युनिंगच बदलते. आणि ज्याची किंमत जास्त असते ना, त्याची बोलण्याची ट्युनिंगच मोठी असते. का कोणाचं कीर्तन आणलं होतं. पिंगळा आणला होता बोलण्याचा भाव बघा. आणि कोणाचं कीर्तन काय नाही आलं, सदगीर महाराज होते. बोलण्याचं असंच असं महाराज, ज्याची किंमत कमी असते ना, त्याचा भाव बोलण्याचा बदलतो. म्हणले लोणी 700 रुपये किलो आणि ताक 10-15 रुपये लिटर. तो म्हटलं असं कर ना आजी, दोन्ही सर सकट 10-15 रुपये लिटरने देऊन टाक ना. ती म्हणली मा पाया चपलाय आणि त्याही साध्या नाही. मग नालाच्या आहे कोल्हापुरी. हा हा, अशी एकच लावीन, दुसरी लागू बी देणार नाही. शंकर बाळ्या हा, दुसरी लागू बी देणार नाही. हा, तो म्हणला आजी अगर रागू नको, खरं सांग हे दोन्ही कशापासून तयार झाले. एका दह्यापासूनच जर दोन्ही तयार झाला असेल तर मग दोन्ही एकाच भावानं द्यायला काय हरकत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, एका मुले दोन्ही मागू नये, एका मुले दोन्ही मागू नये, एका मुले दोन्ही मागू नये, एका मुले दोन्ही मागू नये. जरी एका दह्यापासून दोन्ही निर्माण झाला असेल तरी लोणी लोणी आहे, ताक ताक आहे. ताकाची लोण्याची काही बरोबरी करता येते का. संत हे लोण्यासारखे आणि माणसं हे बोला जोरात दादा ताकासारखे. मग किती ताक एकत्र आलं म्हणजे 1 किलो लोणी होईल बरं. नाही होऊ शकत महाराज. का ताक हे आसार आहे आणि लोणी हे सार आहे. संत हे सार आहे आणि माणसं हे आसार आहे. हा, एवढा मोठा फरक आहे महाराज. म्हणून त्यांच्याकडे पाहताना सर्वसामान्य माणसासाठी पाहू नका. एक दुसरा दृष्टांत दिला, आकाशाची पोटी चंद्र तारांगणे. एकाच आकाशात निर्माण होणारे चंद्र आणि तारे, किती तारे एकत्र आले मग एक चंद्र होईल. मला संत हे चंद्रासारखे आणि माणसं हे ताऱ्यासारखे. 2 तिसरा दृष्टांत दिलाय, पृथ्वीची एक खाणी हिरा गारगोटी, एकाच खाणीत निर्माण होणारी हिरा आणि गारगोटी. महाराज दोन्ही दिसायला सारखेच असतात पण दोन्हीची एकता करता येत नाही. हिरा हिरा आहे, गारगोटी गारगोटी. संत हे हिऱ्यासारखे आहेत आणि माणसं हे गारगोटी सारखे. म्हणून संतांकडे पाहताना तुम्ही सर्व सामान्य माणसाच्या चष्म्यातून पाहू नका. मग ते आहेत तरी कोण. देवते संत, देवते संत
निमित्त त्या प्रतिमा विठोबार जय देव विठोबा रखुमाई हो रखुमाई जय विठोबा रखुमाई हो रखुमाई हो जय जय विठोबा रखुमाई हो रखुमाई देवते संत निमित्त त्या प्रतिमा. संत आणि देव हे दोन्ही वेगळे नसून दोन्ही एक आहे. पण लोक म्हटली महाराज अरे तुमच्यावर काय विश्वास ठेवायचा, काय विश्वास ठेवायचा तुमच्यावरती. तुकाराम महाराज सांगतात हे जे सांगतोय ना मी तो सांगत से भावे असो ठावे सकळा विढाला तुकाराम महाराजांनी संत भगवंताची एकता सांगितली. देव आणि संत दोन्ही वेगळे नसून दोन्ही एक आहे. आणि जर तुमचा माझ्यावर विश्वास नसेल तर तुकाराम महाराज सांगतात हे मी जे तुम्हाला सांगतोय ना ते भावानं सांगतोय. मी तो सांगत असे भावे असो ठावे सकळा, सकळा ठावे असो मी भावे सांगतसो. काय देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. प्रतिमा मात्र दोघांमध्ये भिन्नता दिसत असेल पण संत आणि भगवंत दोन्ही एक आहे. मी हे तुम्हाला भावानं सांगतोय. महाराज लोकांनी तुकाराम महाराजांबद्दल अविश्वास दाखल केलाय बघा. ऐका जरा इकडे बघा, 1-2-5 मिनिटं घेणार आहे अजून. तुकाराम महाराजांनी संतांबद्दल तुकाराम महाराजांबद्दल जर कुणी अविश्वास दाखल करतंय तुमच्यावर काय विश्वास ठेवायचा. ज्या अर्थी तुकाराम महाराज म्हणले मी तो सांगत असे भावे, मी तुम्हाला भावानं सांगतो म्हणजे शपथ घेऊन सांगतो. काय संत आणि भगवंत दोन्ही वेगळे नाहीत. नुसते म्हटले असते मी तुम्हा सांगत असो काय अडचण होती. पण मी तुम्हा भावे सांगत असो म्हणजे मी तुम्हाला शपथ घेऊन सांगतो देव आणि संत दोन्ही वेगळे नसून दोन्ही एक आहे. बोलू जरा जाता ऐका. मला संत चरणावरती विश्वास असावा एक, आणि देव देश धर्म याच्याबद्दल दृढ श्रद्धा असावी. अलीकडे संतांबद्दल विश्वास नाही आणि देव देश धर्माबद्दल निष्ठा नाही. काय अवघड परिस्थिती महाराज जाता जाता बोलून जातो. ऐका आता वर्तमान काळामध्ये द्राक्ष संकटात नाही, कांदे संकटात नाही, टोमॅटो संकटात नाही, सोयाबीन संकटात नाही. अलीकडे संकटात काय असेल तर तो आपला देश देव आणि धर्म आज संकटात आहे. चारी बाजूनं आपल्याला पोखरल्या, चारी बाजूनं पोखरले. तुम्ही शांत बसलेत, एवढी मोठं दुर्दैव आहे आपल्या देशाचं. आपण शांत बसलेले आहेत हे फार मोठं दुर्दैव आहे आपलं. कारण आपल्याला फक्त आमचं कुटुंब जगलं पाहिजे याची चिंता आहे. ऐका